जेवढे प्रोजेक्ट सर जेवढ्या लवकर होता येईल, म्हणजे सर योगा दिनाला तुम्ही क्रीडांगणाबद्दल बोललात आणि लगेच त्याची कार्यवाही पण सुरू झाली. सर तुम्ही जे करतात त्याचा सर आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने सर आम्ही सर खरंच त्याचा सदुपयोग करू आणि विद्यार्थी आमचे आहेत ते सर्व सण त्याचा सर पूर्णतः उपयोग करू. सर तुम्ही आता विद्यार्थ्यांची हितगुज साधा सर. ते काय रेकॉर्डिंग होत आहे की? हाँ नमस्कार. कर्नल नरेश कुमार सिंह, his associates, Director वेलिंग सर आणि बाकी इथे उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर पत्रकार बंधू आणि आपण सर्व मुलं, कसं काय बरं आहे ना? सगळं ठीक चाललं नाही का? एकतर कोकणात आल्यावर तळेरेच विजयलक्ष्मी दळवी महाविद्यालय जे एक आदर्श महाविद्यालय आहे, तर त्याला भेट न देता पुढे जाणं, कोकणातून निघून जाणं कधीच मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे वेळात वेळ काढून कसंही करून इथे येणं आणि आतापर्यंत काय प्रगती झाली आहे याच्याबद्दल चौकशी करून तुमच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कशी लवकरात लवकर मात करता येईल या दृष्टीने सतत प्रयत्न असतात. जशा तुम्हाला काही अनेक अडचणी जाणवतात तशा अडचणी आम्हालाही आमच्या बाजूने जाणवत असतात. त्यामुळे कुठेतरी एखादं काम जे अधिक लवकर होणं अपेक्षित आहे, व्हायला हवं, थोडी दिरंगाई होते. पण आज मला इथे येण्याचा योग मिळाला आणि त्याच्यात तुम्ही एक चांगला उपक्रम सुरू करता आहात. खरं म्हणजे दळवी महाविद्यालय हे इतर महाविद्यालयांसाठी एक आदर्शवत असे अनेक उपक्रम तुम्ही सुरू करत असता आणि काही उपक्रम जे खरं म्हणजे मुंबईतील महाविद्यालयांना ती संधी मिळत नाही आणि त्यांच्याकडून ते होत नाही, ते तुम्ही करता. आणि त्यातला एक महत्वाचा उपक्रम आणि जो आहे द फ्रूट बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि फ्रुटफुल वे टू हॉटस्पॉट आणि बायोडायव्हर्सिटी याच्याबद्दल तुम्हा सर्वांना कल्पना आहे. And I think what Colonel Naresh Kumar just said, now the time has come where we cannot restrict ourselves only to Malvan or Talere or even Maharashtra. We have to go beyond that. आपण सर्वजण या कोरोनाच्या महामारीतून जात आहोत. अजूनही ते संपलेलं नाही. इट इज more than 1.5 years. आणखी किती वेळ लागेल माहिती नाही. आणि याच्यातून खूप काही तुम्ही शिकला असाल आणि अजूनही शिकायला मिळत आहे. एक सूक्ष्म विषाणू त्याने कितीतरी नवीन धडे आपल्याला शिकवले. बऱ्याच वेळा ह्या भूतलावर आपण सर्वजण मानव म्हणून स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि इतरांवर कधीही आपण साम्राज्य करू शकतो अशी एक भावना आपल्या मनात नेहमी आणि काही आय वुड से की थोडीशी गर्वाने येत असते. पण एका सूक्ष्म विषाणूने आपल्याला दाखवून दिलं की तुम्ही मानव कितीही मोठे असला आणि तुम्ही इतर ह्या सृष्टीचा जर आदर केला नाही, आदर ठेवला नाही, तर आम्ही सुद्धा सूक्ष्म विषाणू काय करू शकतो हे त्याने दाखवून दिले. आणि त्याच्यातून खूप नवीन धडे आपल्याला शिकायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचा धडा कदाचित आपल्याला या महामारीतून मिळाला आहे. 3 धडे मी म्हणेन. एक आहे की ज्याला आपण इंग्लिश मध्ये रेझिलियन्स म्हणतो, लवचिकता, अडॅप्टेबिलिटी हा दुसरा आहे. काळानुसार स्वतःलाही बदलणं. आणि तिसरा आहे ज्याला
माझ्या मते खूप महत्व आहे आणि ते कार्य तुम्ही सुरू केलेलं आहे, करता आहात. आणि त्याला व्हॉट इज नॉर्मली कॉल्ड एज इम्पॉर्टन्स ऑफ को एक्झिस्टन्स, त्याला सर्व समावेशकता, सर्वांचा आदर करणं, केवळ माणसांनी माणसांचाच नाही तर आजूबाजूचे वृक्ष, प्राणी मात्र, पक्षी आणि छोट्यात छोटा इवन तो करोनाचा सूक्ष्म विषाणू, त्याचाही आदर ठेवून आपल्याला या पुढे वागता आलं पाहिजे आणि त्यातूनच आपलं अस्तित्व राहणार आहे. आपण बघतो आहोत की ह्या निसर्गावर अन्याय आपणच करत असल्यामुळे याचे परिणाम खरं आपल्याला जाणवायला लागले. कधी नव्हे ते आपण कोकणवासी दरवर्षी एक वादळ यायला सुरुवात झाली आहे. And it has become almost an annual feature, which is a real alarming situation. गेल्या वर्षी झालं, या वर्षी झालं आणि काही जण आता प्रेडिक्ट करतायत की हे दरवर्षी येणार, म्हणजे दरवर्षी येणार, दरवर्षी नुकसान, त्या नुकसानीतून परत उभारी येईपर्यंत वेळ जातो. तुम्ही उभारी आल्यानंतर परत पुढचं वादळ येणार. हे कशामुळे आहे? तर निसर्ग ही तुम्हाला ही शिक्षा देत आहे. तुम्ही जर सुधरा, अजूनही तुम्हाला संधी देत आहे. तुम्ही सुधारलं नाहीत तर निसर्ग आपल्या परीने तुम्हाला असे धडे शिकवतोय की त्याचे परिणाम काय होते. त्यामुळे तुम्ही नवीन पिढी हे अतिशय चांगल्या रीतीने शिकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही याचा शिक्षणातही अंतर्भाव करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी सततचे प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीनं मुंबई विद्यापीठानं स्वतःहून काही पावलं उचललेली आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं पाऊल की मुंबई गोवा रोड, यू ऑल नो दॅट इज probably one of the longest highway. So we are going to have plantation on both the sides and university will take up the responsibility to ensure all the plants will survive and will take care. कारण कधी कधी काय होतं, प्लांटेशनच्या वेळी फोटोग्राफर येतो, अशा पद्धतीने कार्यक्रम आखले जातात आणि फोटो काढले जातात, फोटो व्हायरल होतात सगळ्या मीडियामधून, ते छान झाड लावलं जातं. खरं महत्व त्यापेक्षाही ते झाड टिकवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करतात. कारण बऱ्याच वेळा अशी लावलेली झाडं 100 लावली तर 10 पण टिकत नाही. तर ते टिकत नसणं त्याचा अर्थ कुठेतरी आपण चुकतो आहोत. आणि दुसरी एक ह्या सगळ्या पर्टिक्युलरली बिकॉज ऑफ सायक्लॉन आपल्याला आणखी एक शिकण्याची गरज आहे आणि ती म्हणजे कुठल्या प्रकारची झाडं लावणं त्या क्लायमेट, त्या मातीला सूट होतील, योग्य होतील अशी वातावरणात होत नाहीत. केवळ हाऊस म्हणून, चांगले दिसतात म्हणून, त्यांना चांगले रंग असतात म्हणून लावली जातात, पण त्यांची मुळं खोलपर्यंत जात नाहीत आणि अशी झाडं ही पटकन उलमरून पडतात. आणि ज्याला लोकल झाडं किंवा लोकल ट्रीज म्हणतो, जी वर्षानुवर्ष टिकून असतात, ज्या ह्या मातीतली जी झाडं आहेत, अशा झाडांची पारख करून ते लावणं गरजेचं आहे. नाहीतर शोभेची झाडं जास्त वेळ टिकत नाही. हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. आणि मगाशी दळवी सर म्हणाले की नुसती रस्त्याच्या बाजूने झाडं न लावता ती फळांची जर झाडं लावली तरी त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये आपल्याला फळं पण मिळू शकतात, मिळतात. मला आठवतं मी माझं पूर्ण बालपण SSC पर्यंत हडी म्हणून हे गाव आहे मालवण, आणि कदाचित ते एकमेव गाव आहे जिथे रस्त्याच्या दुतर्फा आंब्याची झाडं लावतात. इतर कुठेही मला अजूनपर्यंत दिसलेली नाही.
आणि आम्ही मुलं शाळेत जाताना घरी हापूस आंबा असला तर त्या आंब्याची जी एक स्वतः दगड मारून पाडून खाण्याची मजा असते, ती मजा आम्ही आनंद लुटत होतो. आणि ते अमुक एक आंबा पिकलेला 4-5 जण दगड मारतायत, त्यातला कोणाचा नेमका दगड लागतो, त्याच्यातही स्पर्धा असायची. म्हणजे त्याच्यावरून आमची नेमबाजी कोणाची चांगली आहे, कारण त्यावेळी रायफल शूटिंग आणि ऑल सोफिस्टिकेटेड थिंग्स वर नॉट अवेलेबल. तर कळत नकळत वर्गामध्ये शिकत असताना इतर ह्याही गोष्टीतून खूप काही शिकायला मिळत. मग तो दगडाने मारून पाडलेला आंबा सर्वांनी वाटून खायचा, सम सॉर्ट ऑफ टीम वर्क, शेअरिंग, बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्या दृष्टीनं एक लक्षात ठेवा मुलांना की आता पूर्ण शिक्षण पद्धती बदलणार आहे. या करोनामुळे आता खरं शिक्षण क्षेत्रात खरा आणि मोठा आमूलाग्र असा बदल होणार आहे. Because of this pandemic, I think the education is highly disrupted. I know, I don't think if you all are enjoying online lectures. Am I right? I'm sure you are not. Because there are limitations. खूप लिमिटेशन आहे. वर्गात येऊन शिक्षक शिकवत असताना शिक्षकांशी होणारा संवाद आणि शिक्षकांना सुद्धा तुम्हाला खरं कळलं नाही कळलं त्याच्यावरून शिकवण्याची पद्धत बदलणं, हे सगळे प्रकार आता सध्या इव्हन शिक्षकही बोर होत चालले आहेत अशा पद्धतीनं शिकवणं. पण आपल्या समोर सध्या नाईलाज असल्यामुळे ऑनलाईन पद्धती स्वीकारली आहे आणि त्याच्यातून अधिक चांगला मार्ग काढण्यासाठी चांगली टेक्नॉलॉजी वापरून आणि चांगल्या पद्धतीने ते कसं शिकवता येईल ही मोठी जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडलेली आहे. कारण नुसतं 45 ते 50 मिनिटं एक बाजूने बोलू आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने ऐकू, हे सगळं बोरिंग होतं. Am I right? साधारण 4-5 दिवसापूर्वी मी एक व्हर्च्युअल मीटिंग घेतली होती मुलांची. जवळजवळ 5,000 मुलं जॉईन झाली आणि जवळजवळ 80% प्रश्न मुलांचे हेच होते की ऑनलाईन मुळे बोरिंग होत चाललंय, आम्हाला कळलं नाही, कोणाला विचारायचं कळत नाही आणि सततची लेक्चर, आमचं डोकं दुखतं, टेन्शनही आम्हाला येतं आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर अनेक अडचणी मुलांच्या आहेत ज्या मला जाणवतात. म्हणजे घरात एखादा स्मार्टफोन असतो आणि 2 ते 3 मुलं असतात, एक शाळेत असतो, एक तुम्ही असता, एक कोणीतरी, एकाच वेळी कसं वापरायचं. एका मुलाने कसा प्रश्न विचारला, आमच्याकडे स्मार्टफोन आहे, मग मी कधीतरी माझं लेक्चर मिस करते, माझ्या भावाला देते, भाऊ कधीतरी त्याचं मिस करतो, मग मी, तर तुम्ही लेक्चर टायमिंग ऍडजस्ट जेणेकरून आम्ही दोघं करू. काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम असतो, काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी मध्ये जाते, मला जशी माहिती केली. अनेक प्रश्न आहेत, त्यातूनही मार्ग काढण्याचा आम्हीही प्रयत्न करतो की चांगल्या सुविधा कशा देता येऊ शकतील. पण एक गोष्ट आहे की भविष्यात तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे. इट इज गोइंग टू बी अ ब्लेंडेड लर्निंग इन फ्युचर. ओके. त्याचबरोबर आणखी एक प्रश्न कदाचित तुमच्या मनात आहे, तुम्ही मलाही विचाराल, त्याचं उत्तर मी आताच देतो की गेले वर्षभर तुम्ही महाविद्यालयात गेला नाही, यावर्षी नाही, बऱ्याच मुलं, त्यांची परिस्थिती घरी एवढी चांगली नाही आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे बऱ्याच ठिकाणाहून मला प्रश्न विचारला गेला आहे की आमच्याकडून पूर्ण फी का घेताय तुम्ही? इतर अनेक गोष्टींसाठी ती फी आकारली जाते आणि आम्ही त्याचा वापर करत नाहीये. हे सर्व गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत, मीटिंग झालेल्या आहेत. लवकरच एक सर्क्युलर प्रत्येक महाविद्यालयात येईल, तिथे सर्वांच्या फीज ह्या कमी केल्या जातील. कारण आम्हालाही कळत आहे कितीतरी अशी कुटुंब आहेत की ज्यांना 2 वेळच्या जेवणाची खरी काळजी असते आणि अशा वेळी कसंही करून मुलं, आई वडील आपल्या मुलांना शाळेत, महाविद्यालयात पाठवत असतात आणि तिथे जर महाविद्यालयातील सुविधाच मुलांना वापरल्या जात नाहीये, तर त्यासाठी असलेल्या फीज ह्या कमी करणं स्वाभाविक आहे आणि लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या बाबतीत तुमच्या असलेल्या शंकाही त्यांचंही निरसन होईल. खरं म्हणजे मी आणि त्याच्या पुढे जाऊन मी असा विचार केला आहे की करोनामध्ये ज्यांचे आई वडील गेले आहेत त्या मुलांना ते शिकेपर्यंत पूर्ण शिक्षणाची जबाबदारी मुंबई विद्यापीठ घेणार आहे.
असे अनेक उपक्रम आहेत जिथे खरी गरज आता मुलांना टेक्नॉलॉजी अधिक चांगल्या पद्धतीने कशी वापरता येईल आणि कसं देता येईल, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने मोठी जबाबदारी सर्व शिक्षकांवर आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना कसं शिकवता येईल. त्याच्यामध्ये अॅनिमेशन्स आहेत. आता हळूहळू जे बराच वेळ मोबाईलवर तुम्ही गेम्स खेळत असतात, त्यांच्याकडे चांगले स्मार्टफोन असतील आणि हे गेम बराच वेळा तुमच्या आई वडील की कशाला वेळ फुकट घालवता, पण आता हे जे गेम्स तुम्ही शिकता तेही अभ्यासक्रमात येणार आहे. त्याच गेमिफिकेशन, की गेम्स वापरून जे काय शिक्षकाला शिकवायचं आहे ते अतिशय चांगल्या रीतीने कसं शिकवता येईल, तो कॉन्सेप्ट आहे तो मुलांना कसा लवकर कळेल आणि मुलांचा इंटरेस्ट त्याच्यामुळे वाढेल. हा एक उपक्रम परदेशात ऑलरेडी सुरू झालेला आहे. आपल्याकडे थोडा वेळ लागतो, पण हळूहळू सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर बराच वेळ झालेला आहे. मला इतर ठिकाणी परत जावं लागणार आहे, पण इथं आलं आजची बाहेर खूप सुंदर वातावरण आहे आणि आय थिंक दिस इज अ राईट टाइम कोकणात येणं. कोकण प्रत्येक वेळी म्हणालो आहे ते रिअल नॅचरल ब्युटी अँड द गिफ्ट वी ऑल हॅव. समुद्र किनारा मोठा आहे. मुंबई विद्यापीठाने we have already established Center of Excellence for Maritime Studies. समुद्राशी रिलेटेड अनेक अभ्यासक्रम लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यापैकी काही उपक्रम उपसेंटर आम्ही वेंगुर्ल्याला सुरू करत आहोत, दुसरं असणार आहे रत्नागिरीला आणि तिसरं मेन सेंटर हे मुंबईमध्ये असेल. त्याचाही फायदा तुम्ही घ्या. मी इथे येण्याचं आणखी एक प्रयोजन आहे की या शैक्षणिक वर्षापासून लवकरच सिंधुदुर्ग मधलं सब कॅम्पस उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहे. त्याचं उद्घाटन सुरू करून काही उपक्रम अभ्यासक्रम आम्ही सुरू करतो आहोत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ह्या अभ्यासक्रमाचं जास्त प्राधान्य हे स्किल बेस्ड प्रोग्रामवर असते, जेणेकरून मुलांमध्ये उद्योजकता इथे वाढवायची आहे. इथे राहून तुम्ही उद्योजक बनू शकाल. त्यासाठी प्रत्येकाने शहराकडे धावायची गरज नाही. आणि जेव्हा जेव्हा इथे येतो मी तुम्हाला सांगतोय की काही वर्षांनी हे रिव्हर्स मायग्रेशन सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आपला एवढा प्रगत होणार आहे की शहरातील मुलं इथे येऊन शिक्षणासाठी येणार आहे. त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे की शिक्षणाच्या सुविधा ह्या चांगल्या द्याव्या लागणार आहेत. हॉस्टेल्स चांगले असायला हवे. त्यासाठी मगाशी पण इथे या महाविद्यालयासाठी चांगले हॉस्टेल्स जागा कुठे आहे ती बघून आलो. त्याचा प्रकल्प लवकरात लवकर कसा करता येईल. त्याचबरोबर खेळ शिकणं केवळ त्याच्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व घडत नसतं, इतर अनेक गोष्टी पूरक असतात. त्यातला एक आहे खेळ. त्यासाठी सुद्धा एक क्रीडांगण लवकर तयार करून हाऊ वी कॅन प्रमोट मोर स्पोर्ट्स. तुम्ही सर्वजण खरंच लकी आहात की प्रोफेसर विनायक दळवी ते स्वतःहून प्रयत्न करून या महाविद्यालयासाठी चांगल्या सुविधा कशा देता येईल म्हणून नेहमीच सतर्क असतात, आहेत, त्याच्या पुढेही राहतील. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ तुम्ही घ्यायला हवा. तुम्हाला कल्पना आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 लवकरच त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. दुसरी एक गोष्ट सर्वांना, तुम्हाला तसं शिक्षक इथे आहेत त्यांनाही सांगतोय की महाराष्ट्र सरकारने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 महाराष्ट्रात कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून एक टास्क फोर्स कमिटी तयार केली आहे. त्या कमिटीमध्ये सुद्धा मी आहे. आम्ही रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला सादर केलेला आहे. लवकरच तो रिपोर्ट हा विल बी अवेलेबल इन पब्लिक डोमेन. लोकांसाठी तो वेबसाईटवर अवेलेबल असेल. तुम्ही सर्वांनी तो वाचायला हवा आणि तुमच्या काही सजेशन सूचना असतील त्या कळवायच्या आहेत आणि त्याही विचारात घेऊन फायनल ड्राफ्ट तयार होईल आणि चांगल्या पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरण हे कसं राबवता येईल आणि जेणेकरून मुलं आपल्या पायावर लवकर कशी उभी होतील आणि ह्या पूर्ण शिक्षण क्रमात येणाऱ्या भविष्यातल्या शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जे शिकायचं आहे ते दिलं जाणार आहे आणि आम्ही काय देतो असं होणार नाहीये. त्यामुळे सायन्स शिकत असतानाही आर्ट्स कॉमर्सचेही तुम्हाला क्रेडिट्स मिळवता येतील.
स्पोर्ट्सचाही एखादा क्रेडिट्स घेता येईल. अभ्यासक्रमात स्पोर्ट्स किंवा खेळ पण अभ्यासक्रमात येणार आहे. एनसीसी I'm very happy that University of Mumbai was one of the leading universities to promote NCC in curriculum. It started in 2014. Currently, we have 68 colleges which have NCC units, but very few colleges have taken up NCC in curriculum as part of foundation course. This year, we have taken a decision and we have waived the requisite fees and other things, rather one of the requirements. So we have waived that so that even all other colleges which have NCC units, we want them to start NCC as a part of curriculum from this year. And from next year, it will also become one of the electives for all the 3 years. So that is how we want to promote, and that's in fact is our Honorable Prime Minister has the dream that NCC should reach out to our young generation to a greater extent. And after coming here, I'm very happy to know that you're going to start 2 additional NCC battalion in Konkan, and especially in Malvan, which is my birthplace. And I assure you, whatever support you need from the University of Mumbai, we will be very happy to work in collaboration and association to promote in a different scale. And the entire, right from Goa border to Gujarat border, the entire coastal line is under the jurisdiction of University of Mumbai. So we have currently 847 colleges that associated and affiliated with university. All the colleges of this Konkan, they come under University of Mumbai. So that will be another great news. I'm very happy and I really appreciate, and please convey my thanks to your superior also to start 2 more battalions in Konkan and particularly in Malvan. So you all must, because you know because before that I was a principal of one college in Ria College Mumbai for a long duration. And I used to see the change and the difference between the student before joining NCC and the same student after completion of that NCC for 2 or 3 years. What a dramatic transformation in personality. Wonderful. And that remains with them. This is a unique experience. I'm sure, I think all my NCC cadets sitting here will support me, what I say. Right? Similarly, I appreciate NSS units, the way and the type of work they do, even during Corona virus and the pandemic situation. All our NSS girls and boys, they did remarkable contribution to society. And that contribution, I feel, is much, much higher and bigger than probably one camp you organize as a part of your activity once in a year. They did a wonderful thing. And our coordinator, one Dr. Puranik, he did exceedingly well. त्यामुळे तुमचं खरंच कौतुक. आणि शेवटी का कोण जाणे, पण मला माझ्याबद्दल बोलणं आणि हे फार कौतुक तुम्ही करता असं वाटतंय. जे आवश्यक आहे ते मी करत नाही, त्याच्यापेक्षा अधिक करणं गरजेचं आहे. अडचणी खूप येतात, त्याच्यामुळे कधी कधी मी रेस्टलेस होतो, कारण जे गोष्ट पटकन व्हावी असं मला वाटतं ती होत नाही. खूप अडचण. इव्हन आता माझ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये 50% स्टाफ सुद्धा येऊ शकत नाही, कारण लोकल बंद आहे. त्यामुळे ऑफिसमधले कामं होत नाही. लोकांना भीती वाटते अजूनही, स्वाभाविक आहे करोनाची. त्यामुळे कितीतरी गोष्टी थोड्याशा हे होतं, पण खूप प्रेमाने तुम्ही ज्या काय माका तुम्ही जे काय लिहून दिलं तर मला माहित नव्हतं की मी असं असायचे. पण खूप कौतुक. आणि ज्याने तर लिहिलं त्या मुलींबरोबर एक सेपरेट सेल्फी आपण परत घेऊया. ओके. आणि तुझं नाव काय? हा, तेजल. सॉरी, कारण तिला मला इंट्रोड्यूस करायचे काम दिलं होतं. राईट. ती एक संधी इथे येऊन बोलायला मिळते आणि चांगलं असतं ते, पण तुला दिली नाही, माफ कर मला.
पण तुझ्याबरोबर सेपरेट एक सेल्फी घेऊ, तुझ्याबरोबर एक खास फोटो. ओके. तर माझ्या फक्त आता तुम्ही आणि आता तुम्हाला एक जबाबदार व्यक्ती, अतिशय जबाबदार म्हणजे तुम्ही सगळे जबाबदारीला सांगून तुमच्याही अडचणी मला माहित आहे. आणि सब कॅम्पस सुरू करायचं, तर सब कॅम्पस साठी आम्ही डायरेक्टर म्हणून वेलिंग यांची निवड केलेली आहे. त्यांना हेही कॉलेज बघायला सांगितलेलं आहे, जेणेकरून एक समन्वय राहायला हवा. आणि त्यांचं काम केवळ कॉलेज बघण्याचं नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळे कॉलेजांवर लक्ष ठेवणं, त्यांना मदत पुरवणं हे वेलिंग सरांचं काम असणार आहे. आणि सगळ्यात चांगलं आणि अधिक लक्ष इथे देणं, पेंडिंग असलेली सगळी बरीचशी कामं लवकर कशी होतील तर तिथे लक्ष देऊन बघणं. तुमच्याशी संवाद साधायला मला नेहमीच आवडतो, पण वेळेचं बंधन असताना आता 2:25 झाला आणि मगाशी यांना बरीच पेंडिंग कामं करायला सांगितलं. त्यातलं आता तुमचं एक पेंडिंग काम आता राहिलं असेल, आणि ते म्हणजे तुमची जेवणाची वाट बघत असणार. त्यामुळे अधिक तुम्हाला भूक लागू नये म्हणून मला वाटतं इथेच थांबणं स्वाभाविक आहे. पण तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि असंच चांगलं काम करा. आणि हा करोना लवकरात लवकर निघून आपण फिजिकल फॉर्म मध्ये पूर्ववत कामाला लागू. पण पूर्वत जरी आलो तरी टेक्नॉलॉजी वापर हा आता राहणार आहे. आणि कमीत कमी ऑफिस मध्ये, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पेपर वर्क कमी होणार आहे. दॅट इज वन गुड थिंग, बिकॉज सायमल्टेनियसली विल बिकम इको फ्रेंडली. आणि त्या पद्धतीने तुम्ही तयार राहा. आणि काय प्रॉब्लेम्स असतील तर यांच्याकडून नाही झाले तर मला डायरेक्टली कळवा. ओके, ठीक आहे. आणखी काय राहिलं? तुमच्या काय अडचणी असतील सांगून टाका, म्हणजे उत्तर मी देईन. पण नेहमीच बरं वाटतं, जसं जमान तसं मी येत राहान. ओके, आपण भेटू आणि पटकन ह्या मुलींबरोबर एक फोटो घेऊया आणि नंतर मला जायचं आहे. ठीक आहे, तू ये का पटकन. फोटो घ्यायचा तुझा मोबाईल.